प्रश्न पहिला, सर्वात प्रथम प्रकाशाचा वेग कोणी मोजला? ऑप्शन ए ओले रोमर, बी कार्ल मार्क्स, सी गॅलिलिओ, डी न्यूटन. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ओले रोमर. ओले रोमर या डॅनिश शास्त्रज्ञाने 1676 साली प्रकाशाचा वेग मोजण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी गुरु ग्रहाचे उपग्रहांचे हालचाली निरीक्षण करून प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचायला वेळ लागतो हे सिद्ध केले. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशाने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेला भेट दिलेली आहे? ऑप्शन ए जपान, बी कॅनडा, सी फ्रान्स, डी भारत. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी फ्रान्स. फ्रान्स या देशाने 1886 साली अमेरिकेला मैत्रीचे प्रतीक म्हणून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट दिली होती. ही मूर्ती न्यूयॉर्क येथे उभारलेली आहे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानली जाते. प्रश्न क्रमांक 3, असा कोणता खंड आहे जिथे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या राहते? ऑप्शन ए आफ्रिका, बी ऑस्ट्रेलिया, सी दक्षिण अमेरिका, डी आशिया. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी आशिया. आशिया हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील सुमारे 60% पेक्षा जास्त लोकसंख्या आशिया खंडात राहते. चीन, भारत, इंडोनेशिया यांसारखे मोठ्या लोकसंख्येचे देश या खंडात आहेत. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या व्यक्तीने जय जवान जय किसान हा घोषवाक्य दिला होता? ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी नेहरू. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी 1965च्या भारत पाक युद्धाच्या काळात देशातील सैनिक आणि शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जय जवान जय किसान हा घोषवाक्य दिला. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या व्यक्तीला इंटरनेटचे जनक मानले जाते? ऑप्शन ए अंबानी, बी स्टीव्ह जॉब्स, सी विंटन सर्फ, डी न्यूटन. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी विंटन सर्फ. विंटन सर्फ यांना इंटरनेटचे जनक मानले जाते. त्यांनी TCP हे महत्त्वाचे इंटरनेट प्रोटोकॉल विकसित करण्यात मोठी भूमिका बजावली. प्रश्न क्रमांक 6, भारत देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? ऑप्शन ए मद्रास उच्च न्यायालय, बी कलकत्ता उच्च न्यायालय, सी मुंबई उच्च न्यायालय, डी दिल्ली उच्च न्यायालय. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी कलकत्ता उच्च न्यायालय. हे न्यायालय 2 जुलै 1862 रोजी सुरू झाले. त्यामुळे ते भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय मानले जाते. प्रश्न क्रमांक 7, कोणता देश जगात सर्वात जास्त कॉफी उत्पादन करतो? ऑप्शन ए ब्राझील, बी जपान, सी अमेरिका, डी थायलंड. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ब्राझील. ब्राझील हा देश अनेक वर्षापासून जगात सर्वाधिक कॉफी पिकवतो. तिथे मोठ्या प्रमाणात कॉफीची शेती केली जाते आणि ती अनेक देशांमध्ये निर्यात केली जाते. प्रश्न क्रमांक 8, पृथ्वीवरील कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त वारे वाहतात? ऑप्शन ए पेटागोनिया, बी वेलिंग्टन, सी अंटार्क्टिका, डी शिकागो. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी अंटार्क्टिका. कॉमनवेल्थ बे येथे जगातील सर्वात वेगवान आणि सतत वाहणारे वारे नोंदवले गेले आहेत. येथे थंड जड हवा डोंगरावरून खाली घसरते आणि त्यामुळे खूप वेगवान वारे तयार होतात. काही वेळा वाऱ्यांचा वेग ताशी 300 किलोमीटरपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. प्रश्न क्रमांक 9, भारत देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 14 ऑगस्ट, बी 2 ऑक्टोबर, सी 26 जानेवारी, डी 28 फेब्रुवारी. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय शास्त्रज्ञ CV रमन यांनी रमन प्रभाव शोधला. या महत्त्वाच्या शोधाचे स्मरणार्थ भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात मोठा सजीव वृक्ष कोणता आहे? ऑप्शन ए जनरल शेरमन, बी बांबू, सी रेडवूड, डी देवदार.
याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए जनरल शेरमन. हा वृक्ष अमेरिकेतील सिक्वोया राष्ट्रीय उद्यान येथे आहे. हा जायंट सिक्वोया प्रकारातील वृक्ष आहे आणि तो घनफळानुसार जगातील सर्वात मोठा जिवंत वृक्ष मानला जातो.